रामकृष्ण हरी सर्वांना. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. खूप दिवसांनी लाँग व्हिडिओ जो आहे तो मी घेऊन आलेली आहे. पण खरं तर मला ना वेळच नाही भेटला व्हिडिओ शूट करायला. त्याच्यामुळे व्हिडिओज काय एक आठवडा झालं आलेच नाहीत. तर आता माझं प्रॉपर रुटीन जे आहे ते सेट झालेलं आहे किंवा सुरू झालेलं आहे तुम्ही म्हणू शकता. तर मी थोडी बाहेरगावी गेल्यामुळे ना मला व्हिडिओ शूट करता नाहीत आले आणि त्याच्याबद्दल मी तुम्हाला सॉरी म्हणते. पण इथून पुढे जे आहेत ना ते आपले रेग्युलर व्हिडिओ येतील. आजच्या व्हिडिओमध्ये माझं सकाळचं रुटीन, त्याचबरोबर मी जी काही ऑनलाईन शॉपिंग केलेली होती स्वयंपाकघरासाठी काही वेगवेगळ्या वस्तू मी ऑर्डर केलेल्या होत्या, तर त्याच मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करायला विसरू नका. सध्या बघायला गेलं ना पावसामुळं का काय पण अजून प्रॉपर असं रुटीन जे आहे ते सेट झालेलं नाही आहे. पण जसा वेळ भेटेल तसं मी शूट करते आणि जर मला सकाळी लवकर उठून वेळ भेटला तरच ह्या गोष्टी सगळ्या शूट होतात. नाही तर सगळी कामाची गडबड होते आणि त्याच्यामध्ये मग मी शूट काही करत बसत नाही. तर आज म्हटलं चला खूप दिवसांनी व्हिडिओ आपण शेअर केलेला नाही आहे, तर माझं सकाळचं थोडंसं रुटीन जे आहे ते तुमच्यासोबत शेअर करावूयात. तर नेहमीप्रमाणेच जे माझं नॉर्मल नाश्ता, दुपारचं जेवण, जे स्वयंपाक सगळा बनवायचा असतो, ह्या सगळ्या गोष्टी मी बनवून झाल्यानंतर जे काय आहे ते थोडा वेळ आराम केला आणि नंतर दुपारची जी एक्स्ट्राची कामं असतात ती कामं करून घेतली. पण सकाळच्याला नाश्त्याला दरवेळेसच वेगवेगळं काय बनवायचं हा नेहमीचाच प्रश्न पडतो. पण जे काय आहे ते नाश्त्यामध्ये बनवून मी स्वयंपाकाला लागलेली होते. तर स्वयंपाक करताना मी कसं करते, पोळीसाठी कणिक जी असते ती अगोदरच भिजवून ठेवते आणि नाश्त्याची तयारी करत असतानाच सिंकपाशी गेल्यावरती पोहे धुतले लगेचच. जे काय आहे ते वरण भातासाठी तांदूळ आणि डाळ ही लगेच धुवून घेतली. म्हणजे सारखं प्रत्येक वेळेस सिंकपाशी जावं लागत नाही आणि हात ओला करावा लागत नाही. एका टायमिंगला 3 सगळं काय आहे ते धुवून वगैरे व्यवस्थित घेतलं आणि नाश्ता करताना लगेचच दुसऱ्या गॅसवरती जो आहे तो कुकर लावून घेतला. साधं सिंपल बेसिकच स्वयंपाक जो असतो तो मला बनवायचा होता. पोळी, भाजी, वरण, भात आणि भाजीमध्ये ना मी चिगळची भाजी बनवत होते. तर ही भाजी तुम्ही कधी खाल्ली आहे का? आणि तुमच्याकडे ह्या भाजीला काय म्हणतात हेही नक्की मला कमेंट करून सांगा. तर खास करून ना ही उन्हाळ्यामध्ये भाजी खातात. ह्याचा जो गुणधर्म असतो गुणधर्माने ही भाजी थंड असते. त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये ही भाजी खूप पौष्टिक आहे खायला. पण सध्या मला आत्ता भेटले त्याच्यामुळे मी ही आत्ता सध्या करून घेत आहे भाजी आणि त्याची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. स्वयंपाक करायचा माझा सिक्वेन्स जो आहे तो नेहमीप्रमाणे ठरलेलाच असतो. नाश्त्यासोबत लगेचच कणिक मळून घ्यायची, कुकर लावून घ्यायचा, भाजी करायची, पोळ्या करायच्या. त्याच्यामुळे ना ह्याच्यामध्ये मी जास्त चेंज काही करत नाही. मला हे फार इझी पडतं. मेन म्हणजे टाईम वाचतो आणि कामही पटापटा होतात. जरी उठायला उशीर झाला किंवा धावपळ जर असेल तर ह्या सिक्वेन्समध्ये मी चेंज करत नाही. मला फार इझी पडतं ह्या सिक्वेन्समुळे. सगळ्या पालेभाज्यांमध्ये सगळ्यात सोपी भाजी जर करायला म्हणलं तर ही चिगळाची भाजी असेल. कारण का ह्याच्यामध्ये जास्त वेगवेगळे मसालेही टाकायची गरज नाही आहे. आपले बेसिक मसाल्यांमध्येच ना ही भाजी खूप छान होते आणि ह्या भाजीचा गुणधर्म थोडीशी आंबटमध्ये असते ना, त्याच्यामुळे भाकरीसोबत पोळीसोबत खायलाही खूप छान लागते भाजी. आणि ह्याच्यामध्ये जेवढा जमेल तेवढा भरपूर कांदा घालायचा. त्या कांद्यामुळे ना खूप छान चव येते भाजीला. आणि बाकी आपलं बेसिक मसाले जे असतात, हिरवी मिरची असेल तर हिरवी मिरची, नाहीतर आपलं तांबड्या तिखटामध्ये जरी केली तरी ही भाजी खूप छान लागते चवीला. आणि मी काही चिरत बसली नाही कारण काही छोटे छोटेसेच होते, तर ते खातानाही मस्त वाटतं. त्याच्यामुळे मी ही काही चिरले नाही. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ही भाजी चिरूनही करू शकता. आणि आंबट चवीला असल्यामुळे ना खरंच खूप छान लागते. मक्याची भाकरी असू दे, आपली साधी ज्वारीची भाकरी असू दे, त्याच्यासोबत ना ही भाजी खूप छान लागते. तर बेसिकच आपली फोडणी घातली होती. मोहरी, जिरे, हिंग, नंतर त्याच्यामध्ये छान कांदा परतून घेतला. लसूण असेल तर तुम्ही लसूणही त्याच्यात वापरू शकता. थोडासा लसूण बारीक ठेचून घ्यायचा आणि मग काय आहे तेलामध्ये परतून ना छान मस्त भाजी बनवायची.
आणि कांदा छान लालसर परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जी चिगळाची धुतलेली भाजी होती ना ती घालून घेतली. आता चिगळाची भाजी ना अशी जमिनीमध्ये पसरून उगवलेली असते, त्याच्यामुळे ना त्याला माती जी असते जमिनीची ती भरपूर लागलेली असते. तर चांगलं 2-3 पाण्याने ती भाजी जी आहे ते धुवून घ्यायची, म्हणजे त्याच्यामध्ये थोडासुद्धा मातीचा अंश किंवा असे दगड वगैरे छोटेसे कण वगैरे राहत नाहीत. आणि चांगली 2-3दा धुतल्यानंतरच काय आहे ती भाजी करायला घ्यायची. तर आपली भाजी छान तेलामध्ये परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि तिखट टाकलं, थोडंसं मीठ टाकलं. आता मीठ टाकताना ना ही भाजी दिसायला भरपूर दिसते, पण जेव्हा बनवून होते ना, शिजून तयार होते ना, तेव्हा अगदी थोडीशी होते. त्याच्यामुळे तिखट आणि मिठाचं प्रमाण जे आहे ते थोडं शेवटीच घालायचं, कारण का आपल्याला शिजल्यानंतर अंदाज येतो की बाबा भाजी ही केवढी झालेली आहे म्हणून. नाहीतर भाजी जी आहे ती तिखटही होईल आणि खारटही होईल. पालेभाज्या आवडत जरी नसतील ना तरी आपण नक्की आपल्या शरीरासाठी पौष्टिक असतात म्हणून खायलाच पाहिजेत. तर त्याच्यासाठी इग्नोर करू नका तुम्ही पालेभाज्यांना. जरी आवडत नसतील तरी 1-2 घास जरी खाण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आणि त्याच्याबरोबरच मला शेवग्याच्या शेंगाचा सूपही बनवायचा होता. तर छान शेवग्याच्या शेंगा मी सोलून घेऊन टमॅटोसोबत त्या उकडायला ठेवलेल्या होत्या. आणि लगेचच काय आहे ते कणिक चांगली मळलेली होती, तर त्याला थोडंसं तेल लावून जे आहे ते छान मुरवून एकसारखं कणिक जी आहे ती करून घेतली आणि नंतर लगेचच पोळ्या करून घेतल्या. तर पोळ्या करताना प्रत्येक वेळेसच तुम्ही पाहिलं असेल, पहिली छोटीशी मी पोळी जी आहे ती अग्नीला किंवा आपली अन्नपूर्णा देव जी असते त्या देवीला मी अर्पण करते. असं छोटंसं काहीतरी आपल्याकडनं चांगल्या गोष्टी ज्या असतात ते करायचा मी प्रयत्न करत असते. आणि पहिली पोळी जी आहे ती हमखास मी तिथेच अग्नीपाशी ठेवते आणि नंतर काय आहे ते मग पोळ्या करायला सुरुवात करते. पोळी करत असताना चांगलं मुरल्यावरती पोळी केली ना, खरंच तुम्ही बघा ती पोळी खूप छान अशी मऊ लुसलुशीत पण होते आणि छान फुगतेही. तर आपल्या पोळ्या करून घेत होते आणि त्याच्यानंतर काय आहे ते मी ऑनलाईन प्रोडक्ट जे मागवलेले त्याचाही रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर तुम्हालाही त्या वस्तू घ्यायच्या असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी त्याची लिंक जी आहे ते तुम्हाला शेअर करते. अर्धा ते पाऊण तास मला सफिशियंट आहे नाश्ता, स्वयंपाक करण्यासाठी. आणि भात केल्यामुळे ना थोड्या पोळ्या कमी केल्या तरी चालतात. तर इथे ना मी तुमच्यासोबत ह्या गोष्टी ज्या मी ऑनलाईन मागवलेल्या होत्या त्या शेअर करत आहे. तर हे जे 2 चमचे आणि प्लेट जी आहे ना ती मी डीमार्टमधून घेतलेली, तर तीही तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे. त्याची क्वालिटी ना खरंच खूप छान आहे. तुम्हाला जर घ्यायची असेल ना तर तुम्ही डीमार्टमध्ये जाऊन ती घ्या. लहान मुलांसाठी असं स्टिकर्स वगैरे असलेले ना अट्रॅक्टिव्ह वाटतात आणि ते मस्त असं जेवणही व्यवस्थित करतात. आणि त्याच्याबरोबरच मी हे अशी साचेही मागवलेले होते. तर हे प्लॅस्टिकचे साचे आहेत, समोसा बनवण्यासाठी असू दे किंवा भाताची शीत वगैरे, मूद वगैरे पाडण्यासाठीचे, किंवा वेगवेगळ्या अशा आकारामध्ये आपल्याला वेगवेगळ्या वस्तू जर बनवायच्या असतील, पदार्थ जर बनवायचे असतील तर त्यासाठी ना हे साचे खरंच खूप उपयोगी आहेत. आणि त्याच्यानंतर हे जे रेडिओ बॉक्स जो बघत आहात तर हा टिश्यू पेपरचा बॉक्स आहे. तर ह्याच्यामध्ये छान टिश्यू पेपर आपण ठेवू शकतो आणि मेन म्हणजे ना ह्याचा स्पेसही भरपूर आहे, त्याच्यामुळे भरपूर असा गठ्ठा जो आहे टिश्यू पेपरचा आपण ह्याच्यात स्टोअर करू शकतो. आणि टिश्यू पेपर बघायला गेलं तर इकडे तिकडे सारखं पडतात, त्याच्यामुळे ह्या असा बॉक्स जर असेल ना तर एक एक बरोबर आपल्याला घेताही येतो. आणि खरंच त्याची ही क्वालिटी खूप छान आहे. आणि मेन म्हणजे ना प्लॅस्टिकमध्ये असल्यामुळे ह्याचं आपल्याला जास्त काय असं खर्च करावं लागणार नाही आहे, रिजनेबल प्राईसमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे ते हे सिरॅमिक पॉट मीही ऑनलाईनच पाहिलेला होता, तर मला पाहिल्या खूप आवडला. मग म्हटलं चला आपण हे ऑनलाईन बघितलेलं आहे. तर हे ना आउट ऑफ स्टॉक दाखवत होतं, त्याच्यामुळे मी इतके दिवस हे होल्डवर ठेवलेलं आणि जेव्हा तो इन स्टॉक दिसला तेव्हा लगेचच काय आहे ते मी ऑनलाईन हे परचेस केलं. तर ह्याची ही क्वालिटी म्हणसाल ना खरंच मला सगळ्यात जास्त म्हटलं तर ह्याची क्वालिटी खूप आवडली. खूप म्हणजे खूप दणकट आहे आणि त्याच्यात भरपूर स्पेसही आहे. आता हा मी कशासाठी यूज करणार आहे मला माहीत नाही आहे, पण खरंच ह्याची क्वालिटी आणि प्राईसच्या हिशोबाने बघायला गेलं ना रिजनेबल प्राईसमध्ये आणि खूपच छान हा प्रोडक्ट मला रिसीव झालेला होता. आणि ऑनलाईन शॉपिंगमध्येही मी जास्त पैसे खर्च करत नाही. ज्या गरजेच्याच खरंच गरजेच्या गोष्टी आहेत ना त्याच गोष्टी मी शक्यतो घेण्याचा प्रयत्न करते.
नाहीतर ते थोडे दिवस वापरून नव्याचे 9 दिवस असतात ती कुठलीही वस्तू वापरायला आणि ते नंतर परत मग आपण टाकून दे किंवा आपण त्याचा वापर करत नाही असं काही जर झालं ना तर ते मला आवडत नाही. त्याच्यामुळे ज्या ज्या वस्तू मला गरजेच्या आहेत त्याच मी 10 वेळा विचार करून खरेदी करत असते. तर हा जो टिश्यू पेपर बॉक्स आहे फ्रीजवर ठेवून दिला आणि म्हणलं आता सध्या माझ्याकडे जवसाची चटणी होते, तर जवसाची चटणी जी आहे ती ह्या कंटेनरमध्ये ठेवण्याऐवजी ह्या सिरॅमिक पॉटमध्ये आपण ठेवूयात असा विचार केला आणि मस्त स्वच्छची सिरॅमिकची जी बरणी आहे ती धुतली, पुसून घेतली छान आणि मग त्याच्यामध्ये जी आहे ती जवसाची चटणी भरून घेतली. आणि खरंच ना म्हणजे एक मस्तच फील येत होता ही जेव्हा मी ह्याच्यातली चटणी वगैरे जेवण करताना ताटामध्ये घेते तेव्हा. आणि त्याच्यात छान असा छोटासा चमचा ठेवल्यामुळे हे घ्यायलाही इझी पडलं आणि मेन म्हणजे ना हे दिसायला एवढं छान दिसतं ना त्याच्यातली जर वस्तू आवडत जरी नसेल कोणाला तर ती वस्तू आवडीने घेऊन खायला असं घरातले व्यक्ती आहेत. तर छान ते सगळं पर्चेसिंगचं जिथलं तिथं ठेवून झाल्यानंतर काय आहे ते दुपारचं थोडं काम करायला घेतलं. आता हे कपडे ना मशीनला टाकल्यामुळे पटापटा वाळलेले होते, तर ते काय आहे ते लगेचच मी जिथलं तिथे ठेवून घेतले. आणि वातावरण बघा किती छान झालेलं आहे. तर असं काही माझं सध्याचं रुटीन आहे ते तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि ह्या प्रोडक्टच्या सगळ्या लिंक हव्या असतील तर मला कमेंट करा. चला भेटूयात नवीन एका व्लॉगमध्ये.